ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं, स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात, याचा भाग 23. आदर्श पालकाबद्दलची आपली कल्पना काय? यावर स्वामी म्हणतात, पालक हा शब्द कुटुंबाला लागतो. पालक या नात्यानं मी मुलांसाठी अमुक एक गोष्ट असं काहीही केलं नाही. मी त्यांना कुठली आज्ञा केली, त्यांना शाळेत घेऊन गेलो, त्यांचा अभ्यास बघितला, असं काहीही केलं नाही. पण मी अशा तऱ्हेनं वागलो की ज्यामुळे त्यांना आपोआपच स्फूर्ती होईल. माझं बोलणं, चालणं, वागणं, जेवणं, बसणं, उठणं हे सगळंच्या सगळं त्यांना आदर्शभूत झालं. त्यांनी त्याचं अनुकरण केलं. तिन्ही मुली आणि मुलगा सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं. मला तर नेहमी असं वाटतं की पालकांनी पाल्य आपल्याकडे सारखी नजर ठेवून आहे हा बोध अंतःकरणात ठेवावा. आपण मुलाला जन्म दिला की जन्माला आल्यापासून ती मुलं आईवडिलांकडे, इतर नातेवाईकांकडे बघत असतात. पण त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव बनतो. 1 अनुवंशिकता आणि 2 जन्माला आल्यापासूनचे संस्कार. मला वाटतं पालकांनी पाल्याचा विचार करायला हवा. पाल्य आपल्याकडे नजर ठेवून आहे. लोक आपल्याकडे बघतात ती कोणत्या दृष्टीनं? घरची माणसं आपल्याकडे कशा तऱ्हेनं बघतात त्याचा विचार करावा. आदर्श पालक अशा तऱ्हेनं होतो. बापूसाहेबाला पहिल्यापासून तू फर्स्ट क्लास यायला हवं एवढंच म्हटलं. तो चांगला पास होत होता. LLBला 2 वर्ष पहिला आला. मला आठवत नाही की मी मुलांना तुम्ही अभ्यास करा असं म्हटलं. मुली पण ग्रॅज्युएट झाल्या, खेळात निपुण होत्या. पण मी त्यांना म्हटलं नाही की चला माझ्याबरोबर. त्यांनाच स्फूर्ती झाली. बापूला, नंदूला मी टेनिस शिकवलं. ते चांगले तयार झाले. त्यांना मी कधी सांगितलं नाही चला खेळायला, आलंच पाहिजे. बळजबरी मी कधीच कुणाच्या बाबतीत केली नाही, परमार्थात देखील नाही. अशा तऱ्हेनं पालक होतो. लोक हे विसरतात. बाप खुशाल सिगरेट फुकत बसतो आणि मुलाला सांगतो सिगारेट ओढू नको. यात काही अर्थ नाही. लोकांना वाईट दिसतं म्हणून आपण सावध राहतो. पण घरातील प्रत्येकापासून आपण सावध राहिलं पाहिजे हा विचार लक्षात येत नाही. लोक लांबून पाहतात, उलट घरातली माणसं जास्त जवळून पाहतात. परमेश्वर आपल्याकडे सारखा बघतो आहे असा भाव परमार्थी माणसानं नेहमी ठेवावा. पाल्य पालक एवढ्यापुरताच हा विचार नाही, सर्वांच्याच बाबतीत हा विचार असावा. परमेश्वराला अहंकार, मत्सर, द्वेष अजिबात आवडत नाही. म्हणून आपण ते कटाक्षानं टाळावं. आपल्याला एखाद्या वेळी एकदम राग येतो, तो राग आवरावा. भगवंत, सद्गुरू आपल्याकडे बघत आहेत असा भाव असावा. आणि ते 100% खरं आहे. ते खरंच बघत असतात. जशी मुलं पालकांकडे बघतात हे 100% खरं, तसं परमेश्वर बघत असतो हे 100% खरं. मुलं प्रत्यक्ष दिसतात, परमेश्वर आपल्याला दिसत नाही. पण तो आपल्याकडे नजर ठेवत असतो. त्याची फळंही आपल्याला मिळतात. खरोखरच जर आपण चांगले असलो, चांगले वागलो तर सुख हेच त्याचं फळ आहे. मग दुःख हे दैववशात जेवढं येईल तेवढंच. आपलं जीवन समृद्ध करणं खरोखरच माणसाच्या हातात आहे, ऐहिक आणि पारत्रिक दोन्हीही. पण मनुष्य आपल्या हातानं घालवतो. लोकांना खरोखरीच कळत नाही. घरी देखील मोठी माणसं कशी बसतात, कशी बोलतात, मुलंही तसंच करतात. वडील 8 वाजता उठत असतील तर मुलं 6 वाजता कशी उठणार?
सकाळी 6 पूर्वी उठून केरवारा करून घर स्वच्छ केलं पाहिजे अशी आईवडिलांची पद्धत असेल आणि दोघांचं या बाबतीत एकमत असेल तर मुलं आपोआप लवकर उठतात, आपणहून अभ्यास करतात, काही सांगायला लागत नाही. हे खरं पालक होणं. प्रत्येक काम करताना कोणती काळजी घ्यावी असं विचारल्यावर स्वामी म्हणतात, कुणाला वाईट तर वाटू नये आणि आपलं तर काम व्हावं या पद्धतीनं सर्व काम करावं. स्वामी तसंच करतात की. असे का थोडे लोक येतात स्वामींकडे? आता एक जण येणार आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे ते स्वामींना माहिती आहे. तथापि त्यांच्याविषयी मनात दुस्वास नाही, अप्रीती नाही. हा मनुष्य कशाला मला त्रास द्यायला आला असं वाटत नाही. ते आले तर थोडा वेळ बसतील, आम्ही त्यांना काही खाद्यपेय देऊ, ते जे बोलतील ते लक्षपूर्वक ऐकू. निंदकाचे घर असावे शेजारी. लोक आपल्याविषयी काय बोलतात हे त्यांच्या मुखातून कळतं. ते फुकट लत्करत होतात. आपले काय दोष असतील तर ते उघड करतात, बाकी कोणी हे करत नाही. तेव्हा अशी माणसं असली तर काय बिघडलं? अशा तऱ्हेनं सर्वांकडे बघावं. थोडक्यात म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 वृत्तींनी सगळ्या बाकीच्या गोष्टी काढून टाकून आपण आनंद स्वरूप राहावं. यावर साधक मंडळी असं विचारतात की कोणी काही का करेना, आपल्याला काय करायचं असं म्हटलं तर? स्वामी त्यावर उत्तर देतात, खरोखरीच आपल्याला काय करायचं असतं कुणाशी? आता हेच गृहस्थ तिकडे लांब राहतात, ऑफिसमध्ये जातात. 6-8 महिने त्यांची माझी भेट बोलणं काही नसतं. तेव्हा त्यांच्या कामात आपला काय अडथळा? अथवा आपल्या कामात त्यांचा काय अडथळा? तेव्हा कुणाविषयी काही मनात ठेवू नये. आपण आपल्या आनंदात राहावं. या भागाबरोबरच प्रकरण 2 स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचं वाचन पूर्ण होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 3 काय केले, का केले स्वामींच्या शब्दात याचं क्रमशः वाचन ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.